मी कोकणात गेलेलो 8 वर्षापूर्वी मम्मीच्या माहेरी गेलेलो. तर तिकडून म्हणजे तो ट्रेन सोडलेला माझ्यासोबत नोकरी धंदा कामधंदा वाढवण्यासाठी 2018 मध्ये 12व्याला गेले मम्मीच्या चुलत्याच्या. कुठला गाव आहे तिथे तर त्याचा नारळ बसवून दिलेला त्या प्रभावती लाडेनी. तो नारळ मी बसवलेला. त्याच्यानंतर म्हणजे काय फरक नाही आला मला त्याचा. म्हणजे पीक बसवायचा नसतो ना, मम्मी पण बोलतात की पितरांना स्थान नाही द्यायचं घरात. तर मग त्यात सचिन गोविलकडे जेव्हा मी गेलो ना, त्यांचा शिष्य होता मम्मीचा दारवाला. तर त्याच्याकडे गेलो तर त्याने तो नारळ उचलायला लावला. मग तो अजून माझ्या आहे काय, तो घरचा पितर आहे, बुवा जातात ते. सचिन गोयल म्हणजे तुमचा म्हणजे तो शिष्य होता मम्मीचा अगोदर. तर त्याने तर सोडले वाटतं. तर त्याने माझ्यात एक बुवार पितर मुक्ती दिली. तो दुसरा रामचंद्र अजून आहे काय, त्याला मुक्ती देऊन टाका रामचंद्राला, मम्मीचा चुलता जो आहे तो. कारण की आता मी त्याला घरात स्थान दिलेलं नाही. आणि काय म्हणजे मला देऊ पण नाही शकत मी, कारण की वडिलांना वाटतं कसला नारळ वगैरे ठेवला असं. त्या प्रभावती राडे जिने माझा उलट सुलट केलं ना, तिने म्हणजे कामाधंद्यात अडचण टाकतोय ते तिला माहिती होतं, पण ती ते बाजूला करत नव्हती. तर वरून माझ्या देवावर अजून अट ठेवली की जेव्हा हा कामधंदा केला तेव्हा वारा मोकळं करेल. पण कामधंद्याची अडचण तरी बाजूला कर. तिने सगळा पसारा गुंता वाढवला. साती आसमानचा वारा मोकळा करून द्यायचं सोडून दुसरं दुसरं माझं वाढत गेलेलं असतं, गुंतत गेलेलं असतं सगळी. तो रामचंद्राला मुक्ती देऊन टाकायची आहे. म्हणजे ज्या घरात मी राहतो ना, ते त्याचंच घर आहे, मम्मीच्या चुलत्याचं. आणि भावकी त्यांची बोलते ही लोक का करतायत मग. माझ्या आजीने केलं ना, म्हणजे आजीचं झालं ना ते. आजीचा दीर झाला, आजीचा नवरा दीर सगळं त्यांचं केलं आजीने, जावयाच्या हातून म्हणजे माझ्या वडिलांच्या हातून. तर भावकीला त्यांच्या झोंबलं ते का केलं मग, पोरीला घर का देतेस. पोरगी एकुलती एक आहे माझी मम्मी, तर माझ्या मम्मीलाच घर देणार ना आजी. तो घरचाच मी तर उलट्यावर सोडलेला. मग त्याला तो अजून आहे काय, त्याला मुक्ती हवी आहे काय. रामचंद्र भानुवीर नाव आहे. की त्याला देखतायत भावकीवाले, काय कोंबडा कोंबडा देऊन पोचतायत त्याला. त्यांच्याकडेच राहू दे, मला त्रास देऊ दे नको. इकडून मुक्ती होत असेल त्याची तर त्याला हवी असेल तर देऊन टाका. आणि त्याला पूजाच करून घ्यायची, त्यांच्याकडून भोग घ्यायचा भावकीवाल्यांकडून. कडवा भोग तर मी काय देणार नाही, रक्त वगैरे मी काय देऊ शकत नाही आमच्यात नाही. मला ते माहिती पण नाही कसं काय असतं. कारण की त्या लोकांमध्ये ना निर्वशांना कोंबडाच दिला जातो कोकणात. हा मेन बाजूला होईल तेव्हा पुढचं, कारण की हा मेन घरचाच आहे, ह्याचा मान अगोदर आहे. आणि आम्ही ह्या घरात पाहुणे आहे. बघू त्याच्या नावाने आहे ना, वर्षातनं एकदा तरी श्रीफळ काढलं. अच्छा. मग ते भावकीवाले बोलतात का असं का हरकत घेणार नाहीत ना, का देतोय हा पाहुणा असं. तू बोलशील तेव्हा तेव्हा समजेल ना त्याला. ना पण ते भक्ताकडे जाऊन काय ना काय करतच असते. बघू, भक्ताकडे जाऊन दे, कुणाकडे जाऊन दे. माझा अधिकार आहे ना त्याच्यावर. हा नाही, मी बघू, त्याच्याच तो पुतणीचा आहे ना, मुलगा आहे. तो तुझ्या वाईटावर कधी नाही टाकणार. तो तुझं वाईट नाही करणार. जर तू तुला वर्षातनं एकदा, जास्त नाही, वर्षातनं एकदा अमावस्याला पूर्ण घरावरनं श्रीफळ उतरवायचा आणि जाऊन 4 रस्त्यावर टाकायचा. बेटा, कुणाची ताकद नाही होणार तुझ्याकडे वागण्या नजरेने बघायची. तो रक्षणासाठी राहील ना आमच्या. का नाही राहणार राजा, तो रक्षणच करतोय. आता त्याला फक्त मुक्ती एवढंच नको आहे. काय? किती बघू. राहणार तो, 40-50 वर्ष झाली मला. बाबू, हे आहेत ना, असेच जात नाही. आणि त्यांना मुक्ती देणार तू आणि मी कोण आहे? महाग उपाय आहे ना, त्याला नारळ वर्षातून द्यायचा. वर्षातनं एकदा राजा त्याला अमावस्याला आहे ना श्रीफळ घरात उतरवायचं आणि 4 रस्त्यावर जाऊन टाकायचा. बघ, सगळं तो व्यवस्थित करून देईल तुला. ते मिरगात देतात ते आषाढ ज्येष्ठ महिन्यात हा. मिरग लागतं ना. हा, तेव्हा एक श्रीफळ त्याच्या नावाने देऊन टाक, बघ तुला तो काही त्रास देणार नाही.
ठीक आहे. आणि राजा आहे ना, हे सगळं आहे ना, गोंधळ जो मनात आहे ना, हा. काढून टाक. हा? तुम्ही तुझी देवीवर विश्वास कुलदेवी करा. आहे ना, माझी तुळजाभवानी. मग तिच्यावर विश्वास ठेव, तिची पूजा पाठ कर. जेवढी भक्ती करशील ना राजा, तेवढं ती तुला फळ देणार. हे सगळ्या गोंधळात नको पडतो. मला कसं अर्धी लोक सांगतात की त्या घरात राहतोस ना, मग त्यांचं दिलं पाहिजे वगैरे. बाबू बघ, त्याचा भोग तर द्यायचा जर तुला मी तुला सांगितलं, हा. ठीक आहे, तो 1 वर्षात एकदा श्रीफळ दे, तो सगळं करून दे. बाकी तुझी पूजापाठ कर, सगळं व्यवस्थित होईल राजा. बाकीच्या कोणत्याच गोंधळात पडू नको. असं काहीच नाहीये तुझ्या मागे जे तुला पुढे जायला थांबवत आहे. आणि सहदेव मुक्त झालेला आहे ना. सगळं व्यवस्थित झालेलं आहे राजा. फक्त आहे ना, तू भोग दे आणि पूजापाठ कर. माते म्हणजे प्रभावतीला मी लिंबू दिलेला तिने मागितला म्हणून, तर त्याच्यात मी वचनात अडकलोय काय, किंवा ती वचन घे वारं मोकळं करायसाठी वचन घे बोलायची. मी काय वचन मागायचो नाही, ती स्वतःच द्यायची. मला तिच्या पूर्ण ह्याच्यातूनच मोकळं करा. ती सगळं मोडून काढा तुम्ही. तिने जेवढे कारण लावले, खोटे नाटे आणि काय काय आरोप केलेत ना, ते सगळे तुम्हीच मोडून काढू शकता. तिचं डोकं लयच आहे, बायका माणसांचं डोकं भरपूर आहे. ठीक आहे बाबू, एक काम करायचं, तुला गुरु दरबारात गुरुधरण घ्यायचं ना, जाऊन गुरुधरण घ्यायला. ते मी नंतरच आता करू शकतो, कारण की मी निभावू शकत नाही एवढा आता. कारण की माझं जास्त घरात चालत नाही, आई वडिलांचा विश्वास नाही, तर मी त्यांना आता नुसतं चालवण्याचा आणि न चालवण्याचा प्रश्न काय? तुला फक्त जापच करायचंय ना. हा. मंत्र तर त्यांनी दिलेलाच आहे आता परत. कधी दिला? लाईव्ह मध्ये दिलेला होता, तो लाईव्ह नवरात्री मध्ये, जाप करायसाठी. तो लाईव्ह मध्ये दिलेला मंत्र ना, जे मानतात त्यांना ते करायचंय ना. हा. मग ते करणारच की नाही? ते करायचा विचार आहे, परवा नवरात्री चालू होईल. बाबू फक्त विचार करतो, एकही पूजापाठ करत नाहीस. आता करायचं, मला जॉब आणि हे सगळं जमत नाही ना, एकदमच हे होतंय. बाबू निश्चय केला तरच होणार ना, नाही तर कसं? आता परवापासून करायचंच आहे मला, नवरात्री लागणार आहे. जा हे कर, सगळं व्यवस्थित होणार. पण नक्की करणार, ठीक आहे? आणि माझ्या मागे तिची काय रसरस नाही ना प्रभावती राडीची. बाबू हा जाप कर आणि मग फरक बघ तुझ्यामध्ये काय होतं. पण जसे नियम सांगितले तसं कर, सगळं व्यवस्थित कर, ठीक आहे? सुखी.